माणसं मानसिक टेन्शन मध्ये आहेत. प्रत्येक माणूस असा लोड मध्ये पिलेली चढानं टेन्शन मध्ये माणसं झाली. आणि नीट ऐका आता, राजकारण परमार्थ या गोष्टी रक्तात असावं लागतात मला. असं बोगस राजकारण आता राहिलं नाही पहिल्यासारखं. ते पहिलं वेगळं होतं बा. पहिलं कार्यकर्ते सांभाळायला त्रास नव्हता. आता कार्यकर्ता जर म्हणा ना आपलं एवढं काम करायचं आहे, आपण जर म्हणलं ना रविवारी पाहू, मला म्हणलं तू मी 40 वर्ष काला झक मारा तुझ्या मागे हिंडत होतो, चाललो दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्त्याची निष्ठा राहिली नाही, आता निष्ठा निष्ठी झाली सगळी. आपण हारण्यापर्यंत ना पक्ष बदलाला होती यायला, तो हारच घरी घेऊन आला बघ घाल तू कोण. आता निष्ठा राहिली नाही, आता एक आणि एकच झालंय, स्वार्थ अधिक स्वार्थ. नाही तर 10 वर्षापूर्वी अशोकरावांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आजचे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी माणसं त्यांच्या मागे हिंडायची, तर आपल्यातला एक माणूस मोठा होतोय म्हणून. आज माणसं हिंडतात ती काही काम होईल म्हणून. हा फरक आहे. काम नाही झालं त्याला लोकांना काय घेणं. आता हे मी 3 कीर्तन करतोय, थोडंसं अजून मशीन बरं आहे म्हणून. उद्या आमच्या नाड्या बंद झाल्या का तुम्ही म्हणा इंद्रिका ना गण लुटलं मरू द्या. लोकांना काय घे नाही. भुईमुगाच्या शंका दान आहे तोवर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत. लोकांना काय घे नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय माणसं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावर लय प्रेम करते. पागल आहे तू. कोणत्या प्रियशीनं प्रिय करायचं हॉटेलचं बिल दिलं त्याला म्हणा बॉटवर कर, देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चूक येते. याला विचारलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट. कोण करतं कोणावर प्रेम. आता हे आपण म्हणतो बाप माया संगती गाडीवर हिंडती, तिला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंडत नाही तर काय करीन. मोबाईलला बिल आपलंय, मोबाईल आपण घेऊन द्यायले, गाडी आपली, गाडीला पेट्रोल आपलंय, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच आहे ना. कोण कोणासाठी मरायला मोकळाय. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रानरणटकी झाली मेल्यानं मला काला ठुलं त्यांना काला नेलं. कशा गपावून जगून कोणच्या गपावून जगून काय माया जगण्यात मजा येईन. बै 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 बांगड्या फोडीतीन, तोंड जोडीतीन, लुगडं फाडीतीन, नवरा जळवतून ती आगी कवडीती आणि 2-3 बाया तिला मागं वडी द्या. अशी झाडा जवळ आणि थोडी ढिल्ली करा बरं. अशी न्यायची झाडं जाऊन द्यायची दिल्ली करून. चिंगाट घरगा ठेलती का इडी घर. दुनिया भामटेची महाराज यांच्या काय नाही लागल. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. आता लई बारीक आपल्याला नाही जमायचं. ते ज्याचं त्याचा व्यवहार ज्याला त्याला सांगेल. त्या मित्रानं सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय. काल लग्नच झालं नाही. यानं फोटो आणला होता तोच पडला खाली ती आहे. तो म्हणला काय झालं. काय नाही म्हणलं 1.5 तास तिनं माझ्याकडे शपथी घेतल्या. मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. तुम्हारे बिना मी जी नाही सकती. फुल आहे गुलाब की, लडकी आहे गरीब की, असं काय ते परत असते. मी बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्या पुढे डोक्यात. माणसानं सावध राहा. आणि मग मी तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, मी तुमची नाही तर कुणाची होऊ शकत नाही. तुम्हारे बिना मैं पलभर भी जी नाही सकती. असं म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गप्पा हाणीत. आणि कोर्टाच्या पायरीवर गेलो. ती मला म्हणली मी तुमची तर आहेच, आता फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. हे प्रेम कशावर आलं. पैसे. यानं सांगितलं 5,000. पोर काल थांबन माराय. मग याच्या मित्राने याला सांगितलं अरे बावळाटा तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहेत आणि त्याला काही पोरगं नाही, मलाच मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी बसलो तुही वाट पाहत असं काय होतं. जगाच्या नादी नाही लागायचं. 1 नद्या स्वच्छ ठेवा. या खरं ॲडव्होकेट साहेबांना शुभेच्छा आहे. 2
2 झाडं लावा. 3 तरुणपणात माणूस मेला 30-40 वर्षाचा तर त्याचे अवयव काढून घ्या. त्याच्या अवयवाने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाही. तरी तुम्ही तसंही ते प्रेत जाणार आहे. 3 आणि 4 तरुण पोरांना सांगतो, पोरांनो जरा मापात जगायला शिका आणि एक काम करा पोरांनो, लय माझाटल्यावानी करू नका. 2-3 वर्ष 2-3 आठवड्यातून एकदा एक 4-5 पोरं एकत्र या आणि गावांमधली जी मंदिरं आहेत ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. आणि नवीन मंदिरं बांधायचं कोणत्या डोक्यात आणू नका. हाय तेच झाडती नाही, नको. देवळांमधली ऊर्जाच गेली. काय मत आहे तुमचं? अहो पायाच नाही त्या देवळा म्हणजे काय उपयोग येतं? ज्यांची घरं देवळा शेजारी त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते पक होतो वाजमध्ये आज घरी एखादं ते आयला मी आता अंडे खाली मी कवा. हा विनोद नाही मारा. आणि 2-4 पोरांना सांगतो, पोरांनो तुम्ही जर एकत्र आले ना 2-3 पोरं हे बा तसं आपण गप्पा मारायला 15-20 मिनिटं एकत्र येतोच, क्रिकेट खेळायला येतो. एक 2-3 वेळा जर तुम्ही एकदा आले ना पोरांनो, एक रविवार तुम्हाला थोडा त्रास होईल. लोक बोंबलणार, हसणार, नाव ठेवणार. पण रेग्युलर जर सुरू झालं तर गावातल्या मंदिरांमधलं तेज आपाप वाढेल. सुरुवातीला 1-2 झाडू घ्या, फक्त मंदिराचा परिसर झाडायचा 1 15-20 मिनिटं. आता गावात कुटाळखोर मंडळी राहते, झाले बा साधू ते इंदुरीकडलं नाही काम, तिथं येडची त्यांनी तुम्हालाही दिलं कामाला. त्याला पाहिलं जोरात झाडायचं, त्याच्या अंगावर फुफुटा उडाला पाहिजे जळ नाही, पण ते करायलाच पाहिजे. आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत भंगलेल्या त्या उद्या उचला. हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत फेकून देते, त्याच्यात ऊर्जा राहिली नाही. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू अनदर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा निर्माण ट्रान्सफर करावी लागते. ऊर्जा बदला. आता सरपंच, पोलीस पाटील आणि तंटमुक्ती अध्यक्ष तिघांना एक काम सांगतो. तुम्ही म्हणाला आज कोणाला सोडील तुम्ही, जे खरं आहे त्याचे. तुम्ही तिघांनी उद्या पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक असा रिपोर्ट द्यायचा, आठवड्यातून एकदा शाळेच्या आणि कॉलेजच्या परिसरात पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना शाळा सुटताना शाळेभोवती जो सांड माल हिंडतो हा एकदा हाणून आणला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे पुरीला पाहिल्यावर कुत्र्याचा आवाज काढणारी, बोकड्याचा आवाज काढणारी ही जी गिर क्रॉसची जी क्वालिटी आहे, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, सॉक्सचा असा घाण वास, बगलात गोशिड्या, 1 साइड भांग, ही हल्ली पाहिजे. तुमचं काय मत आहे? महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता थोडी जागेवर राहिली, नाही तर जनता काही करील. पोलीस खातं आता 5-7 वर्ष स्ट्रिक्ट झालंय. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, ही मोर्चे बिरचे आंदोलनं करू नका. आता ती गेले दिवस, हवा संपली. ती 15 वर्षापूर्वी टपरी पिटून पळून गेलेलं चालत होतं, आता नाही. आता 100% जनता मोबाईलमध्ये आणि 80% जनता शिशी कॅमेऱ्यात आहे. जर गाठ पडली ना टपरी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हा विनोद नाही. 3 महिने जामीन नाही आता, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल दंगलीत तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, मी गावाला चालू, आग लाव त्या मोर्चा. नका याच्यात उतरू नका पोरांनो, आयुष्य बर्बाद करू नका. एक तर आपल्याला आयुष्य आहे कमी, आणि हे आयुष्य कमी आहे पोरांनो. कोणी आपल्यावर प्रसंग आल्यावर नाही. काय मध्ये तुम्ही आपला उलटा खिसा चालू आहे, थोडंसं आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून लोक आपल्याला हात करतात. आपणच लुटी चाललो, कोणी म्हणलं तुम्हाला मला सोडितो का? नाही, आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून कोणी म्हणतं मला तिथपर्यंत लिफ्ट दे. जर आपलं पेट्रोल संपलं आपण लुटीत चाललो तर आपलाच मित्र आपल्याला बाध तोय का? त्याला पाहिजे हे मागल आपलं बंद पडल.
काय नाही जगाला काही घेणं नाही महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आज अशोक पाटलासारख्या माणसाची समाजाला गरज आहे. त्या माणसाच्या बिचाऱ्याचं या साहेबांनी वाढदिवसाला एवढं कीर्तन ठेवल्यामुळं जन्माची सफलता झाली. कशी जन्म आलं त्याचे, जन्म आलं त्याचे, जन्म आलं त्याचे. जय हो. आज ह्या साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खरं त्यांच्या जीवनाची सफलता झाली. आणि आता कार्यकर्ते वगैरे मंडळी ध्यानात ठेवा. राजकारण काय आमचा विषय नाही. आम्ही त्यापासून लांबच बरे. मला काही म्हणत होते राव उभे म्हणजे आहे ते घ्या ठोकून ठिकवून घ्या. मला माग लागले लोक म्हणले बरं एकदा फॉर्म म्हणलं गेलं बाबा गेला आणि दसमा गेला. अहो ते आपलं काम आहे का महाराज? ते काय येड्याचं काम आहे का भाऊ? आपल्याला पाडून टाकतील लोक. समाज विचित्र झाला महाराज. आता तुमच्यातलेच नियमे पाडतील मला. मी उभं राहिलो ते मग गंज कसकीत होतं मरू दे. दाखवा त्याला त्याची जागा. म्हणजे बाबा गेला आणि दसम्या गेला फेटा गेला आणि घ्या कटोरा हातात फेट कसं बी याच्यामुळं मिळतही 2 टाईम द्या महाराज. ही जी काम आहे. आणि आता याला कारण सांगतो थोडंसं तरुण मंडळी नीट ऐका. मतदान कोणाला करा पण मतदानाने काही पथ्य पाळली पाहिजेत. एक कुणाकडून काही मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. आणि दोन स्वतःला विकल्यासारखं करू नका. थोडं स्वाभिमान जागा करा. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. वाघ फाडला होता संभाजीनं, गोवा नाही. मतदान कसं करावं माहिती पोरांनो? ते कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाच्या गाडीत बसायचं नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही. मतदानाच्या दिवशी सकाळी टाईटमध्ये उठायचं, आंघोळ बिंघोळ करून पहिला नंबर लावायचा. मी तर दरवर्षी पहिलाच जात असतो. मला 7:15 हजर पोलिसाच्या अगोदर. आपण नाही वजनात पायी पायी कोणी म्हणणार सोडितो का? हाय मला ये मी पायी जायचं नाही. सायकल आहे ना घंटी वाजत जायचं. आपण काय नागरिक आहेत. कोणाचा रुपया घ्यायचा नाही. योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि चहा न प्याता घरी यायचं. त्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल की मी दिलेलं मत वाया गेलं नाही आणि मी विकलो गेलो नाही, मी कांदा झालो नाही. आणि स्वाभिमानानं जगायला माणूस ताईट असतो. आणि आता ही मतदान प्रक्रिया आहे ना महाराज. आता आमदार साहेब तुम्ही सगळं शिकले लोकांमध्ये अजून मतदानाचं परिवर्तन झालंच नाही महाराज. तुम्ही यंदाचा अभ्यास करा लोकसभेचा. मीडिया सांगत होती मतदान करा, पेपर सांगत होता, नटनाट्या सांगत होत्या, हॉलिवूडचं अख्खं त्याच कामाला लागलं होतं. तरी 55% झालं म्हणलं. आता काय म्हणावं? मतदान किती व्हायला पाहिजे महाराज? 80 85. त्याला कसे 55ला काय कसे? 55ला काही कसत नाही ना. 45 त्यांच्याच आहे ना. तुम्ही वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? हो आपलं सोडा. आता हे शिकलेले लोक, शिक्षक लोक, हे DED वाले शिक्षक लोक, आता यांना बुद्ध्या कमी आहेत का? मरणाच्या आखली यांना, पैसा मोकार यांना. दोघं जर रिटायर झाले तर गावाची खरेदी घेते. मग शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकच असायला पाहिजे. त्यांना अजून ती एकदाही जमलं नाही. त्यांचा पदवीधराचं तर त्याच्यापेक्षा भोंगा आहे. पदवीधरात मतदान कोणी करायचं असतं? पदवीधरानं. आता ते अडाणी मतदान आहे का शिकेले? त्याला काही सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी आमचं नाशिक, नंदुरबार, धुळेचं मतदान झालं. किती टक्के झालं माहिती आहे का? 55. आता शिकलेले लोक जर 45% मतदान करते नाही, काय वांग कळालं यांना लोकशाही? अहो हे मतदान न करणाऱ्यांची लिस्ट काढली पाहिजे. यांना 3-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे.
काय कळत याला? आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाधी कोणशी? आमचा धोत्रावाला गडी नाही का 100 घेतो पण फिट ठोकितो. जाऊ द्या घेऊ द्या. नाही महाराज इथं कुठंतरी परिवर्तन. काय झाला प्रॉब्लेम? शनिवार आली सुट्टी. त्या लोकसभेच्या वेळेस असाच घोटाळा झाला तुमचा. 29 ला होते ना तुम्ही. आपल्याकडे डिटेल असतं असं बोगस आहे आपलं. आपलं वाक्य कधी बोग नाही. तुम्ही म्हणते 29 ला होते. प्रॉब्लेम असा होता 27, 28, 29 आणि 1 मे ला महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती. बोंग्या झाला ना. पहिल्या 2 आल्या सुट्ट्या. 29 ला तर सुट्टी होतीच, 28 ला सुट्टी होतीच आणि 30 ला टाकायची होती. 1 ला परत महाराष्ट्र तो झटका झाला महाराज. मग त्यांना असं बुधवारी गुरुवारी घ्यायला पाहिजे, रविवार नको. ते रविवार मुळे निमेल शनिवार तर राहतोच. चला सासरवाडीला. पोरांनो जागरूक व्हा. नाही या गोष्टी आता कटाक्षाने सांगितल्या पाहिजे. प्राध्यापकांना 12वीच्या पुढच्या पोरांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. सरपंचांनी शेतकऱ्याला पटवून दिलं पाहिजे. बरं आता लोक आमच्यासारखेच ऐकत आहेत. आता मी सांगितलेलं तुम्हाला पटलंय का नाही? मग तुम्ही करणार का नाही? का नुसतं माया पडत? खरंय मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नाही रे नाही मी मरेल ना माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका रे जाऊ महाराज. तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते सत्यच आहे. हा आता सरपंचाने त्यांना एक काम सांगायचं राहिलं. तुम्ही म्हणा बरं झालं गेलं ते डोक्यातून जाणारच नाही. ही 10वी 12वीची सांड मंडळी हल्ली पाहिजे. मुलींना बऱ्याच ठिकाणी संरक्षण राहिलं नाही. कारण पोरीने या 2-4 वर्षात फार लाज बीज फार सोडून दिली. कुडून प्रेम उठलंय त्यांना हेच कळालं. क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार कोणावरही प्रेम. पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. पण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी त्याची तुम्हाला त्याची लाज नाही. पण पुरी म्हणतील महाराज असं का म्हणून बोलला? पुरीनं मुलगा मला आहे. या 2-3 वर्ष मुलींनी चांगल्या बापांची प्रतिमा समाजात खराब केली महाराज. फार वाटोळं करून टाकलं. आणि पोरं सावध व्हा. व्यवसायाकडे वळा. नोकरी हा ॲटम डोक्यातून काढून टाका. बायका मिळणार नाही. बंगारवाणी हिंडू नका. बायको कुठे आहे आता? रेंज गेली काहींची. रेंज व्हायरस आला त्यांना. आता जे राहिले ते लग्नाचे ते राहिलेच. आता तुम्हाला आता एकच पर्याय. कोणाचा तरी मोबाईलला स्क्रीनला फोटो ठेवणे. झोपायच्या टायमाला पाणी झोपणे. नाही झोप आली सावध व्हा. एवढे पथ्य जर पाळले आज खऱ्या कौतुक करवते विश्वास काका ढमढेरे गायकवाद कोणी सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा एक बोलत जा. आणि बोलण्याने दुःख हलकं होतं. काय मत आहे तुमचं? मी फाशी गेलं काय? विद्वान माणसं फाशी घेत असतात. हे फाशी पिशा घ्यायचे कर्ज बिर्ज काय कारण नाही महाराज. ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय म्हणे? तुम्हाला कोण आलदार आहे? ओळख नाही तर समजा नाही आलं तुम्हाला जेलमध्ये. भाकरी तर आहेच ना. मग घरी काय? घरच्यापेक्षा तिथं निदान आरुळी देऊन तरी येईल. इथं घोडा लावून देईन काढतो. बरं केली तुम्ही आत्महत्या. तुम्हाला किती मिळतील माग? तुम्ही मेल्यावर 1 लाख. मंजूर करणाऱ्याने घेतले 20. काढा नाही हिशोब. 80 बँक कमिशन 10, 70 पार्टी 20, 60, 50 आणि 10 गेले परत याच्यात शिल्लक राहिले 40. डाव्याचा खर्च 60 रुपये. 60,000 20,000 पुन्हा खर्चच आहे ना. मग तरी बामनाचे बुडवले न्यायचे दिले नाही. बऱ्याच लोकांनी बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. मला थोरलं का मागितलं तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. आणि मरायचं काही काम नाही महाराज. आणि हे फाशी घेऊन माणसं जे म्हणतात नाही औषध पिऊन फाशी घेऊन हे जाळायचं नसतात महाराज. हे फिकून द्यायचे वड्याला. ते काही सीमेवर मेले नाही.
काय मारायचं काम आहे? लाकडातला किडा जर जिवंत आहे, गालातला बिडूक जर जिवंत आहे, वड्यातला पाण्यातला मासा जर जिवंत आहे, गावातल्या माणसाला कष्ट करून जगायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग आपल्याकडे हायवेला गुंठ्याचा मालक झालंय. केरळ भरून येऊन तो कशाला आलाय? हवा भरायला. त्याची इस्टेट किती झाली इकडं? गुंठा हायवेला, म्हणजे कोटीचा. आपल्याला काय रोग झाला? तुम्ही एवढे बंगले बांधले, फरशी कोण टाकली? राजस्थानी. बाकीचे कामं कोणी केले? मग आपल्या अवलादी मेल्यात का? उगाच आपल्या बावळाट्यासारखं घ्या पाशीन काय. कॉलेजला असताना याला पोरीनं धोका दिला. तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जात आहे तरी तू तिथंच फुटू पाहतो, म्हणजे तू पागल आहे काय? बावळाट नाही तर एक बोलत जा, बोलत जा. बोलत नाही लोक. काय मत आहे तुमचं? संवाद संपला. मोबाईलमुळे 8 रोग झाले एवढं सांगतो ना, अभंगात घुसवतो. एक, संवाद संपला. 2, माणसं एकलकोंडी झाली मोबाईलमुळं. बोलानच माणसं एकटीच बसत, येड्या बाबडीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत, कपाशीत, गिन्नीत. ऊसात नाही बसली. ऊसात हुमणीमुळं घाबरते. त्याला वाटतं आपण बसावून ऊस पडावा घाबरत. आणि 3, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी तर झाली, पण 3, माणसं चिडचिडी झाली. आणि 4, रक्त कमी झालं आणि गेम जास्त झाल्या, मेंदू भरमिष्ट झाले. 5, मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. 6, मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 7, मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8, मोबाईलमुळं निद्रा नाश नावाचा रोग झाला. झोपाच नाही यांना. हे मोबाईल वापरणारे पोरं जर गोदडीवर झोपले ना महाराज, यांना मोबाईल नसले गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. पागल आहे ती. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडीनं आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध नाही तर उद्या तुम्हाला फाडीला पार भरली. आणि मोबाईलवर काय बोलायचं असतो? काय गरज काय? आता हे आम्ही आहेत नाही वापरत मोबाईल. आम्हाला गरज आहे का नाही? मी 3च तास वापरतो मोबाईल. पहाटे 5ला सुरू करायचं, 7, 7:30ला बंद. काय ज्याला गरज येतो येईन. आपलं काय खुटलं त्याच्यापाशी? हॅलो हॅलो, कुठे काय करतो? जेवला का? झोपला का? फाल्स आहे का? उता नाही काय? बोकांडी घ्यायचं तुला? काय करायचं काय? बावळ्याचा बाजार नाही. बरं बोवायला आहे काय? बरं बोलायच्या पद्धती आल्यात, आता नवीन नवीन पद्धती आल्यात. नीट पहा माझ्या हाता का पद्धती कशा आल्यात. हॅलो नाही बोलत समोरचा विषय, मागून आगो असतो पुढे आलडतो तू. हॅलो 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 हॅलो. आता इकडंच रेंज राहिली काय? पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. आईनं दूध तापवलं, पातेल्यात थंड केलं, बाटलीत भरलं आणि त्याला बुज बसवलं. पोराच्या तोंडात बुज द्यायचं तर मोबाईल आला. तिनं कानाला कुत्रं जोगलं खाली. पोर आलडतच राहिलं तसं. तिनं कुत्र्याच्या तोंडात ते बुज दिलं. कुत्रं ताईट झालं. ते पोर मिळालं ना आलडो आलडो. बरं दूधही संपलं घरात. एक लघवीला गेला मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, वरच बोलत राहिला. पार पागल झाली लोक. हो, आणि ही कीर्तन काळाची गरज आहे. लोकांना वाटतं बा इंद्रिकर काही बोलत, तुम्ही पागल आहे काही कसं बोलत. महिला मंडळ एकच वाक्य सांगतो आणि मुद्दा संपवतो. पाया पडतो तुमच्या. इंद्रिकेचं कीर्तन आहे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी प्रमाणात द्या. शक्यतो म्हणजे देऊच नका. जर तुम्हाला तुमचा मुलगा तुम्ही पाणी पाजेपर्यंत जिवंत ठेवायचा असेल, हे लवकर मारणार आहे काही लय दिसायचे काही. ही 12वीला येडे झाले. या व्हायला पंप लुटायच्या टोळीत सापडले. यस व्हायला जन्म ठेपमध्ये गेले. ते कायचे काय? पोरांना मोबाईल देऊ नका. कारण सांगतो, कॅपॅसिटी झाली कमी आणि गेम झाल्यात. ते सरळ बसायला आले पोरं पटकान. बैठे बैठे सावधान. तुम्हाला गेम दाखवत आहे का मिनिटात. बैठे बैठे सावधान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती?
मम्मी करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी करेक्ट. बरं मम्मी बोलायला लागले का तिला का शेंडानं बुडू घे काय? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बोला पटकन पोरांनो, फास्ट मध्ये उत्तर द्यायचे. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा करेक्ट. या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे. भारत करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट. या मागच्या रविवारी टीव्हीला 12 ते 12 वाजता 6 वाजता होता तो नवीन सिनेमा सतना सत करेक्ट. त्याच्या अगोदर रंपट करेक्ट. या 1 तारखेला हलाल. हा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचा? 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. माझ्यात एकच खोडे, खरं बोलतो बस. आणि आपल्या तोंडातलं वाक्य खरं ठरतं. कालही खरं, आजही खरं. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं. माग आवाजाचा प्रॉब्लेम येतो रे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलत होते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन, आला किंवा नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्खाला किंमत येईल. आली राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, याला घाल तिथे. आणि आता एक सांगून ठेवतो, सध्या समाजात तयार झालेली दरी राजकारणी लोकांनी डाय का सगळे. 7व्या वेतन आयोगानं एका वर्गाला पैसा मोजताच येणं. रिटायर झाल्यानंतर पेमेंटपेक्षा पेन्शन जास्त असा एक वर्ग झालाय. आणि एक वर्ग रात्रंदिवस कष्ट करून करून गेलाय, त्याच्याकडे कोणी डोकूनच पाहिलं. आणि ही जी दरी आहे, शेतकरी अधिक सर्व्हिसवाले, ही जी दरी आहे ही आता न भरून निघणारी आहे का भरून निघणारी? न भरून निघणारी. एक वर्ग एकदम तळालाच गेलाय आणि एक एकदम वर गेला. एक दिवस ध्यानात ठेवा, या दोन्ही गोष्टीत उद्रेक होणार. आणि एकदा जर मनापासून उद्रेक झाला तर तो काय करू शकतो सांगण्यासारखं नाही. उद्रेक होणार का? का घाम गाळणाराला रुपया नाही.
शेतकरी वर्गाची सहनशीलता संपली. सध्या जगात दोनच माणसांवर संकट आहे, शेतकरी आणि कार्यकर्ते. वाईट दिवस या दोघांवर. शेतकऱ्याला नाही पाणी आणि कार्यकर्त्यांचं असं झालंय 40 वर्ष आपण त्याच्या मागे हिंडलो, ते रात्रीच गेले तिकडे, ती आपण कुठं जावा. मग तुमच्या मागे एवढे आहे, यांना सांभाळा. मग अवघड आहे महाराज. बरं गंमत आहे झाली, आपण त्यांच्या मागे जावं तर आपण त्यांना पहिला घोडा लावेल, आपला गुताराच संपला. कार्यकर्त्यांचे लय हाले. बरं तिकडही जावा ना, तेच करायचंय ना जे इकडं केलं. इकडं तरी निदान थोडं वजन. बरं वताय बिन हाय बी, पण आपला मेन माणूस तिकडे गेल्यावर त्याच्या मागे आपण जर गेलो ना, कुत्र्याची ना आपली अवस्था तिकडे सारखीच, कारण होऊन गेलो ना आपण. दोन माणसांवर लय वाईट दिवस. 25% कार्यकर्ते या 2-3 महिन्यामध्ये वजनात 2-3 किलो कमी झाले. महाराज तुम्ही अभ्यास ही टेन्शन मध्ये महाराज. समोरचा माणूस कवा जाईल याची गॅरंटी नाही. आपण बसायचं नाही, बसा कुठाने करी. टेन्शन मध्ये लोक नाहीये. कबोल व्हा, तेच म्हणतात कराय. महाराज काय होतं माहिती का, काही वेळेस काय होतं माहिती का, आपलं स्वतःच, आपण 96 कोळी खानदान माणसं आहे. आपण काय आभार गाभार नाही, आपण खानदान माणसं आहे. वेळेला आपल्याला शर्ट फाटका असला ना चालेल चालेल, आपल्या खिशात एक दिवस रुपया नसला ना तरी चालेल, पण आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नाही, अशी माणसं. नेमका अशा वेळेस लागल्याशिवाय आपण खानदान माणसं आहे. आपण हे 96 कोळी रक्त आहे, याचा आभार गाभार रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. आपल्याला एक दिवस शर्ट फाटला ना काय फरक पडत नाही बा. एक वाक्य सांगा, आपली माणसं ह्या विचाराची आहेत का एक दिवस पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का नाही लागला. आणि नेमका आपल्याला तो स्वाभिमानाच जिंकावा लागतो. दुसरीकडे जायचं म्हणजे, आणि मग ते झोप देऊन देत नाही, झोपच येत नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींकडे पैसा इतका मोकार झाला का ती पागल झाली, भरमिष्ट झाली माणसं. पण देव बदला घेतो त्यांचा. देव एक एकाला गेम दाखवतो. ज्या घरामध्ये लय पैसा आहे ना, माणसं रॉगॅट. जेवाय बसला आणि चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख, सुपडासा. बरं काय, काही माणसं चालू चालू मेली, काहींना गाव कटाळलं. पडेलच आहे बा, खात नाही पित नाही, पाहतो नुसता पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन तेरे पिंजरा